राहते, तरुण जागृत करण्यासाठी माझं कीर्तन राहते. सांगा रे पोरो, मी 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यांना कीर्तन सांगून काही फायदा होईल का? 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यानं जर माझं कीर्तन ऐकलं आणि त्याने जीवनात 60-62 वर्षाबद्दल 17 वर्षात जीवनात बदल केला, काही फायदा होईल का? परवा एक म्हातारा भेटला, म्हणजे महाराज म्हणे 72 वर्ष म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे. मला बाबाजी तुमच्या पाया पडू द्या, मला तुम्ही जीवनात क्रांती केली. मला काय केलं? तर महाराज म्हणे आतापर्यंत देशी पेट होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पेट चालू केली म्हणे, बदल केला म्हणे जीवनात. दुसऱ्या म्हाताऱ्याची विचार खतरनाक होतो. महाराज म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे, 75 वर्ष वयाच्या म्हणे जीवनात क्रांती केली म्हणे. बोललो बाबाजी जास्त बोंबू नका, आता केलं काय ते सांगा. काही नाही महाराज म्हणे, मी म्हणे आईने म्हणे संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला म्हणे, बुद्ध पौर्णिमेनिमित्त. मी त्याच्या समोरून मटण नेलं होतं म्हणे, त्याच्या समोरून दारू केली म्हणे. पण आता म्हणे गळ्यात माळ घातली म्हणे आणि देवाचं नाव घेतलं म्हणे, भजन चालू केलं म्हणे, रघुपती राघव राजाराम. मग आता म्हणे चिकन मटण खायला सोडलं म्हणे. मग कार्यक्रम झाल्यावर आमचं जेवण झालं. जेवण झाल्यावर तो म्हातारा आमच्याच सोबत जेवायला बसला. जेवण झाल्यावर त्या घर मालकांनी सोप्याचं पानदान आणलं. सोप्याच्या पानदानातली त्या म्हाताऱ्याने सुपारी नाही घेतली, सोप तोंडात टाकली. मी म्हणला आबाजी ते सुपारी खाऊन दाखवा बरं. नाही म्हणे दातारे गिरले म्हणे. मला चोट्टे हो, तुमच्या ज्यांना मटण चावणं नव्हतं होत म्हणून तुम्ही मटण सोडलं. मटण तुम्ही नाही सोडलं बाबाजी, मटणानं तुम्हाला सोडलं. तुमच्या दातानं जागा सोडली. त्या मटणानं विचार केला असेल का 2-2 तास लावून मला मटण खाले, म्हणून ते मटणानं विचार केला का काय याच्या तोंडात जाऊन मरते. म्हणून नखरे करू नका. तुकडोजी महाराज आवाज देते की नकर में फस गई दुनिया असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. नकल में फस गई दुनिया, नकल में फस गई दुनिया, असल को छोड़